सेवा करा, सेवेकरी व्हा, माणूस जपा, माणूस शिका, कारण परमेश्वर हा माणसातच आहे शेवटी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज विशेष माहिती सांगणार आहे की दृष्ट लागणे म्हणजे काय असतं, दृष्ट कशी लागते आणि त्यावर रामबाण उपाय आपल्याला काय करता येतो. मित्रांनो, एखादं पशु पक्षी काय, दगड काय, कोणती वस्तू काय, किंवा लहान मूल काय, मोठं माणूस काय, दृष्ट ही सर्वांनाच लागत असते. मग यासाठी आपल्याला अनेक पर्याय शोधावे लागतात. लहान मुलांना लागलेली दृष्ट तर लवकर निघतही नाही. यासाठीच आज खास हा व्हिडिओ मी तयार करत आहे. व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की चिंच आपण जर बघितली तर आपल्या तोंडाला पाणी सुटतंच. अगदी तसंच चांगलं काहीतरी म्हणजेच गोंडस हसत खेळत बाळ जरी आपण पाहिलं, निरागस बाळाचा चेहरा जरी बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळीच वाईट विचारांची शक्ती निर्माण होते. प्रत्येकाचे विचार सारखेच नसतात. ती म्हणजे दृष्ट लागणे, नजर लागणे. मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन, मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते. तसेच मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळा असं घडतं की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगला परिणाम मिळत नाही, किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही. घरात कलह आणि वाद निर्माण होतात. घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत नक्कीच बिघडत असते. हे सर्व दृष्ट लागल्याने निगेटिव्ह एनर्जी देखील होऊ शकते. वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते तरी उपाय नक्कीच असतात आणि हेच उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे उपाय करू शकतात जे जाणून घेऊया. प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांचे प्रयत्न करीत आहेत. आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत. ते आपल्याला सहजरित्या घरातल्या घरात करता येतील. आपल्यापैकी मित्रांनो, बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडत असतो. सर्रास हा प्रकार घडत असतो. तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं. मित्रांनो, असं म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. तसंच काहीतरी होत असतं. घरात सातत्यानं भांडण होणं, अचानक घरातील सदस्य आजारी पडणं, लहान मुलं सतत किरकिर करणं, घराच्या काचा अचानक फुटणं, भांडी अचानक पडणं, घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांना ते प्राणी सतत ओरडणं, अचानक खर्च वाढणं, शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होतंय असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं, झोप उडणं, ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं, अशा प्रकारची लक्षणं जर दिसत असतील ना, तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का बरं घडतंय. मित्रांनो, हे बहुतेकदा वास्तू दोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे. परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजर दोष. नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं. आपण नजर दोषांची लक्षणं तर जाणून घेतली, पण नजर नेमकी लागते कशी आणि नजर दोष दूर कसा करावा, नजर कशी काढावी याचे उपाय जाणून घेऊया. नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं. प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरो असतो, जे विज्ञानही मान्य करतं. या ऑरावर दुसऱ्याच्या विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासाचा परिणाम जर झाला ना मित्रांनो, तर आपला ऑरा डिस्टर्ब होतो, म्हणजेच दृष्ट लागते. ज्योतिष शास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते, तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमकत जातं, पांढरं होतं. हे जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं. सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते, नकारात्मकता दिसते. वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होत असते आणि
नजर लागल्याचे प्रकार घडत असतात. नजर कधी लागते? असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतन असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टीवर पडते आणि आपण त्याला आपली नजर लागली किंवा दृष्ट लागली असंही म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती चांगले यश मिळवतो, नाव कमवतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर, त्याची ईर्ष्या करणारे लोकसुद्धा असतात. आणि हे ईर्ष्या मत्सर करणारी लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात. नजर कशी काढावी मित्रांनो? नजर दोष दूर करण्याचे उपाय आहेत. 1. संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावे आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावे किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि त्यात 7 वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा. नंतर ते एक ग्लास पाण्यात टाका. त्यानंतर ते फेकून द्या. 2. नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं. 3. तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता, जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं. 3. काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात. 4. नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली, लिंबू मिरची बिब्बा देखील लटकवला जातो. दृष्ट दूर करण्यासाठी उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुलं घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून 11 वेळा काढून टाका. त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या. जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या 3 बिया घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून काढा. यानंतर ते जाळून टाका. हा उपाय तर पूर्वीपासून चालत आलेला आहे. 7. कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून 7 वेळा काढा, नंतर जाळून टाका. हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते. 8. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टळली जाते. 9. वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला. 10. मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल घडून दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते, त्याचे शरीराचे तापमान वाढते, ते फणफणते, चिडचिड करते इत्यादी गोष्टी दिसून येतात. काही सोपे उपाय करून मुलांना या समस्येतून दूर केले जाऊ शकते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते एका दिवसात नजर काढण्यासाठी काही प्रभावशाली उपाय. 1. तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा. हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे. खूप छान फरक पडतो. 2. लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे, त्यामुळे वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात. जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला जर नजर लागली असेल तर 5 संपूर्ण अखंड लवंगा घ्या त्याच्या फुलासकट आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा सरळ आणि 7 वेळा उतरून टाका आणि नंतर जाळून टाका. असं केल्याने वाईट नजरेपासून लगेच मुक्ती मिळते. जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा. यामुळे नजर लागली असेल तर ती निघून जाते, त्यापासून आराम मिळतो. याशिवाय काळ्या कपड्यात गुढ्या बांधून घराच्या मुख्य दरवाजावर लटकवा. मित्रांनो, नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करावी. यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करावा. हा उपाय सलग 7 मंगळवार करा. तुम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागली आहे तर त्याच व्यक्तीचा हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरवून घ्या. यामुळे नजर दोष नष्ट होतो. मित्रांनो, घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदरकांडचा पाठ करावा. तसेच घरात अगरबत्ती लावावी, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. धूपही तुम्ही जाळू शकता. घरातील लहान बाळाला नजर लागली असं वाटल्यास, ते सतत रडत असल्यास, चिडचिड करीत असल्यास एका तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजे फुलं घेऊन बाळाच्या डोक्यावरून 11 वेळा फिरवा. यामुळे वाईट नजर दोष लगेच नष्ट होतो, ते खेळायला लागते.
जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे, ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे, तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र नक्की लावा. रोज सकाळी त्याला लाल फुले अर्पण करा. तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे. असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी येते आणि नजरदोष नष्ट होतो. मित्रांनो, मुलांना अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालिसाचे पाठ करावेत. या उपायाने मुलांची भीती नक्की दूर होणार. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती आणि उपाय? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये काहीही कमेंट असेल तर तुम्ही नक्की टाईप करा. काही शंका असेल तरी टाईप करा. मला शक्य असेल त्याचं निरसन मी नक्की करेल. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.